तो वहाँ पर मालूम है आपको? हाँ, ये लड़की वहीं से मिली। अपन गाड़ी लेकर जाएंगे। हाँ सर, हाँ, ये लड़की वहीं से मिली है। हाँ, और ये लड़की तुम्हारी है? ये तो मिल गई लेकिन उसका पता नहीं काजल का। दूसरी का जो काजल का है अपन पता लगा लेंगे, अपन वहाँ पर जाएंगे अभी। नमस्कार मित्रांनो, दामिनी पथकाने रामनवमीच्या दिवशी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. मध्य प्रदेश येथून पळून आलेल्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. नेमकी ही घटना कशी घडली, काय झालेलं आहे, आपण जाणून घेऊया. रामनवमीच्या दिवशी दामिनी पथक हे नूतन वसाहत रेल्वे स्टेशन या मार्गावर गस्तीवर होतं. तेव्हा त्यांना एक पळून जात असलेली मुलगी निदर्शनास आली. त्यातील काही कर्मचाऱ्यांनी तिला थांबवून विचारपूस केल्यावर हे कळालं की ही मुलगी इथली नसून मध्य प्रदेश येथून आलेली आहे. आणि नंतर अधिक माहिती जाणून घेतली त्या कर्मचाऱ्यांनी, तेव्हा हे पण कळालं की या दोन बहिणी मध्य प्रदेशाहून 7 दिवसांपूर्वी पळून आलेल्या होत्या. एका प्रेम प्रकरणामुळं या मुलीची जी पकडण्यात आलेली मुलगी, तिची मोठी बहीण, हिचं प्रेम प्रकरण होतं. येथील चंदनजिरा येथे राहणारा एक मुलगा आहे, त्याच्यासोबत तिचं प्रेम संबंध असल्याने ती तिथून पळून आलेली होती. तेव्हा ही मुलगी नंतर कुठेतरी निघून गेली आणि पकडण्यात आलेली मुलगी दामिनी पथकाच्या हाती लागली. आणि योगायोगाने रस्त्याने जात असलेले 2 इसम यांनी पोलिसाची गाडी पाहून त्यांना थांबवलं आणि हे समजलं की पकडण्यात आलेली मुलगी ही यांचीच आहे. पकडण्यात आलेल्या मुलीला अधिक विचारपूस केली असता हे कळालं की ज्या मुलासोबत या मुलीची मोठी बहीण पळून आली होती मध्य प्रदेश येथून, तो मुलगा हा जालन्यातील चंदनजिरा येथील रहिवासी आहे. आणि ही मुलगी मध्यंतरी तिचा मामा इथं जालन्यात काम करायचा, त्यामुळे ते डायरेक्ट इथं आले. नंतर काही दिवसांनी जी मोठी बहीण आहे ती तिच्या प्रियकरासोबत कुठेतरी निघून गेली. त्यामुळे ही मुलगी देखील आता पळून जाण्याच्या मार्गावर होती आईवडिलांच्या भीतीमुळं. तर ही जी कारवाई केली आहे दामिनी पथकानं, निश्चितच त्यांचं जालन्यात कौतुक होत आहे. आणि मोठ्या बहिणीला शोधण्याचं कार्य देखील सुरू असल्याचं दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांनी पार्श्वभूमीशी बोलताना सांगितलं.